आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहण्याचे आमदार एकनाथ खडसेंचे संकेत। राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहणार असल्याचे संकेत आज पत्रकारांशी बोलताना दिले। भाजपामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपाकडे केली होती, मात्र भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही। मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे। मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहीन आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सक्रिय होणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं। भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, माझ्या काही अडचणी होत्या त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या, मात्र भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही। त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल। भाजपमध्ये नड्डाजी यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला, मात्र त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता भाजपामध्ये राहणं उचित होणार नसल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत। एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात राहण्याचे संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। अनेक काही गावांमध्ये असे फलक लागलेले आहेत की राष्ट्रवादीचे नेते जे शरद पवार त्यांचा फोटो तुमचा फोटो असं एकत्र करून फोटो लागलेले आहेत। तुम्ही कसं बघता? तुम्ही भाजपच्याकडे जाताय का राष्ट्रवादीकडे आहात? त्या फोटोंमुळे संभ्रम तयार होतोय लोकांच्या मनात। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे। अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल। भाजपाने जर प्रवेश दिला तर भाजपात जाणार तुम्ही? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं। काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली। माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं, पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल। भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल। पण एक मध्यंतरी तुमचं जे वाक्य होतं की भाजपमध्ये माझा कधीच प्रवेश झालेला आहे नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही। नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे। त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही। याचा अर्थ आता तुम्ही आगामी विधानसभा चला आता भरपूर दिलं तुम्हाला, उद्या याच्यावर आम्ही